कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आता हळूहळू नागरिकांना याचा फटका बसू लागलाय। जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेल्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 8 ते 10% दरवाढ करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट चांगलंच कोलमडलेलं आहे। जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेल्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 8 ते 10% वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे गृहिणींचं किचनचं बजेट कोलमडलेलं आहे। अखाद्य युद्धाचे परिणाम आपल्या देशात वेगवेगळ्या वस्तूंच्या दरावर पाहायला मिळत आहे। विशेष करून जीवनावश्यक वस्तूचे दर देखील आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे। विशेष करून खाद्यतेलाच्या दरामध्ये जवळपास 10 ते 15% वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे। आम्ही नागपूरच्या रक्षक मार्ट इथे आलेलो आहे आणि बघू शकतो की इथे सकाळपासून जे ग्राहक येतात तेल खरेदी करताना जेव्हा तेलाच्या वाढलेले किमती किंवा दर बघतात तेव्हा त्यांना देखील निश्चित आश्चर्याचा धक्का बसतो। आपल्यासोबत ज्ञानेश्वर रक्षक आहे, ते या मार्टचे संचालक, आपण त्यांना विचारूया की एकंदरीतच या संपूर्ण वाढीचं कारण काय आणि एकंदरीत कधीपर्यंत ही दरवाढ राहू शकते का, दराचे याचे दर काही कमी होऊ शकते, काय सांगाल, कारण काय? अख्खा देशामध्ये जो पेट्रोलियम येतो, पेट्रोल, कारण कुठल्याही महागाईला मुख्य कारण जर कोणतं असेल तर ते पेट्रोल असतं। याच्या खाद्यतेलाच्या दरामध्ये किती वाढ झालेली आहे? जवळजवळ प्रत्येक याच्यामध्ये 135 रुपये सोयाबीन तेल होतं, ते आज 143 रुपये झालं या 10-15 दिवसामध्ये। सनफ्लॉवर ऑइल 157 होतं, 165 रुपये झालं आणि ग्रोनट ऑइल 170 होतं, 184 झालं आणि राईस ब्रँड 140 होतं, 148 झालं। असं एक 10-15 रुपयाची, 8-10 रुपयाची अशी तफावत भावामध्ये वाढलेली आहे। म्हणजे एक महिन्यापूर्वी 157 होतं, मग नंतर 162 झालं, आता सडनली 174 झालं आहे सनफ्लॉवर ऑइल। तर सनफ्लॉवर ऑइल घेता? सनफ्लॉवर आणि ग्राउंडनट वापरते मी। ग्राउंडनट तर अजून जास्त थोडंसं महाग झालं आहे। मागच्या वेळेस हे काय दर होते? याचं सनफ्लॉवरचं होतं 157, 158 होतं आणि ग्राउंडनट पण थोडं 10-20 रुपयांनी महाग होतं। पण आता अगदी म्हणजे सनफ्लॉवर बघितलं मी, जेमिनीचं 176 झालं आहे सनफ्लॉवर आणि ग्राउंडनट पण महाग झालं आहे, 184 झालं आहे। बाजारपेठेमध्ये देखील या वस्तूची मागणी ही देखील वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.